शरद पवार यांच्या या लेखाच्या नंतर बुलढाण्यामधला वारकरी संप्रदाय हा आक्रमक झालाय आणि शरद पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा त्यांनी जाळलेला आहे आणि शरद पवार यांच्या या लेखाचा त्यांच्या मताचा निषेध करण्यात आलाय। नवी मुंबईच्या वाशी बाजार समितीमध्ये कोकणामधील हापूस आंब्याची आवक झाली आहे। 40 ते 45 हजार पेट्या वाशी मार्केटमध्ये, 4 डझन हापूसची पेटी 2 ते 4 हजार रुपयांना। आखाती देशामधल्या युद्धाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मात्र फटका। कांदा निर्यात न झाल्यामुळे बाजारामध्ये आवक वाढली आहे। परिणामी कांद्याला 10 ते 12 रुपये किलोचा भाव मिळतोय। शेतकरी आर्थिक संकटात। अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या नंतर ब्लॅक बॉक्सचा डेटा 15 दिवसांमध्ये सार्वजनिक करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र 2.5 महिने झाले पण अजूनही साधा सीसीटीव्ही फुटेजही समोर आलेलं नाही। राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरण मिटवण्यासाठी एका जागेवरती बोलवण्यात आलं होतं, मात्र त्या जागेवरती गेलो नाही। धनंजय देशमुख यांचा दावा, न्यायासाठी लढतोय आणि लढत राहणार असंही केलं स्पष्ट। जळगावमध्ये जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला। भर दिवसा बाईकवरून आलेल्यांनी कार अडवून जोरदार दगडफेक केली। बॅनर छपाईच्या वादामधून हल्ला झाल्याची माहिती आहे। हल्ला करणाऱ्यांचा शोध सुरू आहे। बीडच्या अंबाजोगाईमधल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या शाळेमधून ख्रिश्चन धर्माचा प्रसार होत असल्याचा हिंदू संघटनांचा आरोप। शाळेमधल्या कपाटामध्ये पुस्तकं सापडली आहेत। चौकशी करून कारवाई करण्याची शिक्षण संस्थेची मागणी। पुण्यामध्ये 8वीतल्या विद्यार्थिनीचा ऑफिस बॉयकडून लैंगिक छळ। खासगी कोचिंग क्लासमधला धक्कादायक प्रकार आहे। ऑफिस बॉयला बेड्या ठोकण्यात आल्यात। पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल। तू काळा आहेस आणि लायकीचा नाहीस असं म्हणत पत्नीनं पतीची हत्या केली आहे। चोरानं पतीची हत्या केल्याचा बनाव पत्नीनं रचला। पोलिसांच्या चौकशीनंतर प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवल्याचं उघड झालंय। मध्य प्रदेशामधल्या धार जिल्ह्यामधल्या घटनेमुळे खळबळ। विरार चर्चगेट एसी लोकलमधून एका श्वानाचा प्रवास। लोकलमध्ये आरामात बसून या श्वानानं गारेगार प्रवास केलाय। प्रवाशांनी त्याचा व्हिडिओ हा कॅमेरामध्ये कैद केलाय। रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षेमधली त्रुटी या निमित्तानं समोर आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।